अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा अचलपूर शहरात आरोपी मोहम्मद तन्वीर मोहम्मद अयान या नराधमानं कित्येक युवतींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले। या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। काल संपूर्ण व्यापारी वर्गानं या घटनेच्या निषेधार्थ परतवाडा शहर कडकडीत बंद ठेवलं होतं। यासह आरोपी यानं शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यानं त्याच्या घरावर अचलपूर नगरपालिकेच्या वतीनं बुलडोझर सुद्धा चालवण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आदी संघटनेच्या वतीनं संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली होती। या घटनेच्या तपासात पोलिसांनी आज रोजी 8 आरोपींना अटक केलेली आहे। तर परतवाडा पोलीस स्टेशनचे 4 पोलीस कर्मचारी व अचलपूर पोलीस स्टेशनचे 2 पोलीस कर्मचारी यांची तत्काळ बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कारण खुफिया पोलीस यंत्रणेनं या गंभीर बाबीची दखल न घेतल्यानं त्यांच्यावरती हा आरोप करण्यात आला होता। अखेर अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानंतर या 6 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या तडकाफडकी करण्यात आल्यात। तर या प्रकरणात आणखीन आरोपी आहेत का याचा शोध आता परतवाडा पोलीस करत आहेत।